त्याने हातात दिला, हा जी आर बरोबर आहे का बघा. हम्म. मग मी तिथं सांगितलं दिस इज नॉट जी आर, हा जी आरच नाही पाटील. बरं ते बघा त्यातलं काय आहे वाचून सांगा. हे अभ्यासक इकडे अजून परत बोलून ते वाचा आणि त्यातलं काय उणीव असतील तर सांगा आणि आपण किती वेळ द्यावा ना, 1 तास देऊ म्हणलं, काय अडचण नाही. मी आणि साताऱ्यातले अजून एक आमचे अभ्यासक आहेत, ते आम्ही गेलो आणि तिथं बघितलं आम्ही. ते वाचल्या लक्षात आलं की दिस इज नॉट करेक्ट वे. खूप प्रयत्न केला त्यांनी, मला बांधून घेत होते जरांगे पाटील. तुम्ही ते सांगा बघू. हा म्हणला तर नाही. मी म्हणलं नाही, मी म्हणलेलं पाटील नाही म्हणलं. मी तिथं उभा राहून रडलो, मी पाय पडलो. मी पाटलांना म्हणलं की पाटील नाही मान्य हे. मी तिथं म्हणालो मी तुमचे पाय पडीन. पाटील माझं ऐकणार नाही आता. तुम्ही माझ्या वतीनं सांगा. माझा समाज इथं फार लढायला लागलाय, बोळा समाज आहे, हा सरकार फसवायला लागलाय. त्या वकील मला माहित नाही आज कोण. मी त्यांना म्हणलो तुमचे पाय धरतो. मी त्यांचे बूट धरले. थोडं पुढे घेऊन गेला, नजर दिसली पाटलांना. पाटील म्हणले अरे ह्याला काढा रे बाहेर. मी म्हणलो नाही, माझा मोठा भाऊ आहे, मला बोललं तर चालते. माझा समाज हरू द्यायचा ना आज.